30 ऑक्टोबरला माझ्या राहत्या घरी दगडफेक झाली, जाळपोळ झाली. लोक माझ्या बेडरूमपर्यंत गेली होती. माझ्या जीवितास हानी पोहोचवण्याचा उद्देश होता. या घटनेला महिना उलटला आहे. जमाव मोठा होता. काही जण फक्त बघ्याची भूमिका घेत होते. काही लोक जाळपोळ करत होते. मराठा आंदोलनात मी अनेक वेळा सहभागी झालो होतो. माजलगावमधील अनेक लोक मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. मात्र यातील काहीच लोकांवर कारवाई झाली आहे. ज्यांचा सहभाग नव्हता अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कुठल्या आधारावर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ते पोलिसांनी स्पष्ट करावे. पोलिसांनी निरपराध व्यक्तींवर कारवाई नको, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. ऑडिओ व्हायरल करणाऱ्या सुंदर भोसले यांच्यावर देखील गंभीर कलम लावण्यात आले आहेत. त्यांचा जाळपोळ प्रकरणात सहभागी नव्हता. निरपराध लोकांच्या पाठीमागे मी उभा राहणार आहे. जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपी अटक आहेत. मात्र आरोपींकडून निरपराध लोकांची नावे घेतली जात आहेत. ते ऐकून पोलीस कारवाई करत आहेत. जो जमाव माझ्या घरावर आला त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. हल्ला करणारे कोण होते मला माहीत नाही. त्यांची पोलिसांनी शोध घ्यावा. बीडमधल्या माझ्या भावाच्या घरी हल्ला झाला. त्यांच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा उद्देश होता. घरातील शिवाजी महाराजांचा पुतळा मुंडक्यापासून तोडण्यात आला. हे गुन्हेगार मराठा असू शकत नाहीत. या घटनेचा मूळ सूत्रधार पोलिसांनी अद्याप शोधला नाही. हा हल्ला नियोजित होता. पोलिसांनी याचा शोध घेतला पाहिजे. पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. जाळपोळ करणाऱ्यांवर काहीही कारवाई होत नव्हती. बीडमध्ये नंबर देऊन जाळपोळ करण्यात आली. DIGकडे तपास देण्यात यावा. कालच्या निवडणुकीत मोदी यांच्याबद्दलचा विश्वास सार्थ झाला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील झपाट्यानं विकास झाला. देशाला मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतीलच. जरांगे यांच्या समर्थनात आम्ही उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडणार आहोत. मी कालच गंगापूरला मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित होतो. त्याच्या माध्यमातून जे काही मी बोललेलो आहे ते अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. मी निश्चितपणानं विधानसभेमध्ये आम्ही या प्रश्नावर मराठा समाजाची बाजू मांडण्याचं काम करू. दादा, एक राजकीय प्रश्न आहे की आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजित पवार गटाचं अधिवेशन झालं होते. त्यांचा हेतू हा काही फार चांगला नव्हता. कदाचित ते माझे राजकीय विरोधक असतील, कदाचित ते कोण असतील हे मला आज सांगता येत नाही. ते शोधणं पोलिसाचं काम आहे. परंतु निश्चितपणानं माझं घर जाळण्याबरोबर, माझी वाहनं जाळण्याबरोबर माझ्या जीविताला हानी करायचा त्यांचा उद्देश अतिशय स्पष्ट जाणवत होता. आणि परमेश्वराच्या कृपेनं, माझ्या आईवडिलांच्या पुण्याईमुळं मी आणि कार्यकर्त्यांच्या सद्भावनेमुळं मी आज माझ्या जीविताला कुठलीही हानी झाली नाही हे मी या निमित्तानं सांगतो. परमेश्वराची कृपा होती म्हणून मी त्या दिवशी वाचलो. आणि जे काही प्रकार बीडमध्ये घडले, आता माझ्या भावाच्या सरकार ज्या पद्धतीनं किंवा प्रशासन ज्या पद्धतीनं हे सगळे कारवाई करते त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? नाही, जे मी सांगितलं ना, स्थानिक पोलीस ज्या प्रकारे हे हाताळत आहेत, जो काही डिले होतो आहे, निरपराध लोकांना काही ठिकाणी पकडलेलं आहे, पैशाची मागणी केली जाते, त्या ठिकाणी निश्चितपणानं मी समाधानी नाही. अधिक खोलवर जाऊन ह्याचा तपास व्हायला पाहिजे. मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांनी पोचलं पाहिजे. आणि याच्या बाबतीत गृहमंत्र्यांना भेटून आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती सांगितलेली आहे. आणि परत एकदा उद्या जेव्हा ते कार्यक्रमाला येतील तेव्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. अधिवेशनातसुद्धा निवेदन करून महाराष्ट्रातलं जे सर्वोच्च सभागृह आहे त्यांच्या अध्यक्षांना मी पत्र लिहून परवानगी मागणार आहे. आणि असेंब्लीमध्ये सुद्धा मी निवेदन करून या सर्व बाबी सभागृहाच्या समोर आणि त्याच्या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आमच्या 4 वर्षाची एक नात आहे आणि अजून 1.5 वर्षाची एक नात आहे. जयसिंग आणि आमच्या सुनबाई त्यावेळेस तिथं प्रत्यक्ष घरामध्ये होत्या. आणि अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट म्हणजे महिला आहेत, लहान मुलं आहेत, याची कुठलीही तमा न करता
त्यांना त्या ठिकाणी हानी पोचवायची, त्यांना त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट करायचं हा हेतू निश्चितपणानं त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी त्यांची सुटका आजूबाजूच्या महिलांनी, आजूबाजूच्या लोकांनी केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोचवलं. शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे ते मुंडक्यापासून तोडून टाकण्याचं काम आंदोलकांनी त्या ठिकाणी केलं आहे. हे मला नाही वाटत की हा कुठला मराठा समाजाचा माणूस हे करेल, आणि केलं तर तो निश्चितच भयंकर गुन्हेगार आहे असं मी समजतो. आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी त्याही ठिकाणी त्यांनी काही तक्रार केलेली नाही, जबाब दिलेला नाही. त्या ठिकाणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार कोण आहेत, ही दंगल कुणी घडवली, नंबर देऊन एकापाठोपाठ एक घरं जाळली होती बीडमध्ये. 1 ते 22 नंबर ठरले होते. त्याच्यामध्ये अनेकांचं ऑफिस जाळले, अनेकांची घरं जाळली. म्हणजे जोपर्यंत या दंगलीचा मुख्य सूत्रधार किंवा कुणी कट रचला हे पोलिसांनी अद्यापपर्यंत शोधलेलं नाही असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आणि पोलिसांनी तो तपास करावा. या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसाचा निष्क्रियपणा अतिशय उघड झालेला आहे. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून स्थानिक पोलिसावर अवलंबून न राहता DIG लेवलच्या अधिकाऱ्याला प्रमुख करून 5-6 जणांची टीम, ज्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील केजचे जे काय DYSP आहेत कुमावत साहेब, त्यांचाही समावेश करावा अशी मागणी मी या निमित्तानं करतो. आणि पोलिसांनी जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, एवढीच मागणी मी या निमित्तानं करतो. अशा पद्धतीनं ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता त्यांच्यावर कोणावरही गुन्हे दाखल होऊ नयेत, ही माझी भूमिका आज मी या ठिकाणी अतिशय स्पष्ट करतो आहे. ह्यापूर्वीही केली होती, मुंबईत पत्रकार परिषद जेव्हा घेतली होती तेव्हा, आणि आजही माझी तीच भूमिका आहे की यामध्ये जे काही माझ्या घरामध्ये, ऑफिसमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे बसलेले होते, त्याच्यामध्ये जे काही रेकॉर्डिंग झालं ते मी पोलिसांना दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक माझ्या कार्यकर्त्यांनी, काही पत्रकारांनी प्रत्यक्ष जे त्या ठिकाणी चित्रण केलं होतं त्याचेही ऑडिओ क्लिप्स मी पोलिसांना दिलेले आहेत. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर करतो की ते सगळे पुरावे मी माझ्या फेसबुकवर टाकून प्रत्यक्ष जनतेसाठी, जनतेनेच ते पाहावं आणि जनतेने पाहून कोण गुन्हेगार आहे आणि कोण गुन्हेगार नाही हे ठरवावं, असं माझं त्यांना आव्हान असणार आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना अटक झालेली आहे, काही 37 का 39 लोकांना आजपर्यंत अटक झालेली आहे, ते आरोपी निरपराध लोकांचं नाव घेत आहेत, ज्यांचा संबंध नाही. मग त्यांच्या गावातली गटबाजी असेल, हेवेदावे असतील, ते लक्षात घेऊन ते नावं घेत आहेत निरपराध लोकांचे, आणि पोलीस त्याच्या आधारे धरपकड करतायत अशी माझी माहिती आहे. तर पोलिसांनी शहानिशा करूनच, प्रत्यक्ष पुरावे बघूनच, जी काही क्लिप पुरावा आहे प्रत्यक्ष CCTV कॅमेऱ्याचा आणि व्हिडिओचा, ते पाहूनच कारवाई करावी असं या निमित्तानं मी पोलीस प्रशासनाला आग्रहाने माझी मागणी आहे. निरपराध लोकांना जर पोलिसांच्याकडून त्रास होत असेल किंवा पैशाची मागणी होत असेल तर त्यांनी मला आमदार या नात्यानं माझ्यापर्यंत ही बाब पोचवावी.
त्या लोकांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम आमदार या नात्यानं जे काही मला माझी संपूर्ण शक्ती आहे ती पणाला लावून मी त्यांच्या पाठीमागं उभा राहील ही ग्वाही या निमित्तानं मी सगळ्यांना देतो. या घटनेचा मूळ सूत्रधार कोण आहेत हे अद्यापपर्यंत पोलिसांनी शोधलेलं नाही. ह्या अशा घटना अचानक घडत नसतात. कोणीतरी चिथावणी दिली असेल, कोणीतरी मार्गदर्शन केलं असेल या आंदोलकाला किंवा ही जाळपोळ करायला प्रवृत्त केलं असेल. त्या मुख्य सूत्रधाराचा पोलिसांनी शोध घेण्याचं काम करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय हा गुन्हा का घडला याच्या बाबतीत माहिती मिळू शकत नाही. आणि म्हणून ही घटना घडली असताना मी घरीच होतो. बरेच लोक त्या ठिकाणी आलेले होते, परंतु मी प्रत्यक्ष घटनेचा विटनेस नाही आहे. मी बाजूला होतो आणि त्यामुळं मी स्वतः पोलिसाकडं कुठलीही तक्रार दिलेली नाही किंवा माझा जबाबसुद्धा दिलेला नाही. एकाही आरोपीचं नाव मी घेतलेलं नाही. हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मी खुलासा करतो. तेव्हा आता काही लोकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेला आहे की हे सगळं आमदार करतो आहे, आमदारच नावं देतो आहे. असं मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी काहीही प्रकार केलेला नाही. जे काही CCTVचं फुटेज आहे, जे काही क्लिप्स आहेत ते पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणानं मी या ठिकाणी केलेलं आहे. कारण खरे गुन्हेगार कोण आहेत हे पोलिसांना समजावं, त्या पोलिसांनी ते आयडेंटिफाय करावेत, खातरजमा करावी आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. सरसगट याच्यामध्ये कारवाई होऊ नये हे अपेक्षित आहे. जो मॉब माझ्या घरापर्यंत दगडफेक करत होता, 200 ते 225 इतकाच मॉबवर कारवाई व्हावी असं अपेक्षित आहे. बाकीच्या मराठा समाजाच्या आंदोलकावर कारवाई होऊ नये ही मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो आहे. शब्द दिलेला नाही आणि त्या नाराजीने मी जेव्हा निवडून आलो आणि मला संधी मिळाली नाही तेव्हा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकारणापासून अलिप्त व्हावं असं निर्णय मी घेतला होता. तो निर्णय जेव्हा त्यांना कळाला तेव्हा मी अध्यक्ष विधानसभेचे नाना पटोले होते, त्यांची वेळ घेतलेली होती आणि मी राजीनामा त्यांच्यासमोर सादर करणार होतो. परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पक्षाच्या ऑफिसमध्ये या, आपण चर्चा करू, काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला संधी देऊ शकलो नाही, तुमच्यावर अन्याय झाला आहे, ही बाब निश्चितपणानं आम्हाला मान्य आहे. आणि म्हणून जयंत पाटील, अजितदादा, धनंजय मुंडे यांच्या समवेत माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी मला असा पर्याय दिला की तुम्ही संघटनेमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करू आणि 1 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्यासाठी सुद्धा मला शब्द देण्यात आला होता. परंतु त्याच्या बाबतीत नंतर असं काहीच घडलं नाही. वारंवार मी जयंत पाटील, अजितदादा, धनंजय मुंडे, पवारसाहेब यांच्यापर्यंत गेलो, परंतु ही बाब काही घडली नाही आणि त्याच्या बाबतीतच अजितदादांनी परवाच्या शिबिरामध्ये उल्लेख केला. जालना येथे सराटे अंतर्गत जे आंदोलन होतं तिथं लाठीमार झाला, त्यानंतर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली कारण त्यांनी त्यात लाठीमार केला होता. परंतु बीड आणि माजलगावमध्ये ज्या घटना घडल्या त्यावेळेस पोलिसांनी बघायची भूमिका घेतली. इथं मात्र कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली नाही, कोणी निलंबित झालं नाही. तर अशी काही मागणी तुम्ही आता करणार किंवा अधिवेशनात करणार? आम्ही मागणी एवढीच केली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या SIT करून या पोलिसांची भूमिका असेल, दंगल असेल, त्या सगळ्याचा आढावा त्यांनी घ्यावा. त्यांनी त्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन करावं आणि जर जे जाळपोळ करणार होते
त्यांच्यावरती कारवाई करावी आणि पोलिसांनी जी काय बघायची भूमिका घेतली आहे त्याच्या बाबतीतसुद्धा SITने चौकशी करावी. दादा काल काही जे काही निकाल हाती आले त्याच्यामध्ये भाजपचा करिश्मा पाहायला मिळाला होता. महाराष्ट्रामध्ये काय होईल कारण की काही दिवसांपूर्वी BRS तुम्ही कौतुक केलं होतं, BRS कुठेतरी पिछाड झालेली आहे. महाराष्ट्रात कसं पाहायला मिळेल आगामी काळामध्ये? नाही, मी BRSचं कौतुक कधीच केलं नव्हतं. मी तिथले जे मुख्यमंत्री होते त्यांनी जे शेतकऱ्याच्या बाबतीत योजना राबवल्या, निराधारांच्या बाबतीत योजना राबवल्या, त्याचं मी कौतुक केलं होतं. अगदी विधानसभेमध्ये सुद्धा मी त्याच्या बाबतीत माझी भूमिका मांडली होती. मग ते आता असं काही घटना घडली की लोकांना वाटतं लगेच मी BRSमध्ये जाणार आहे का. मी BRSमध्ये गेलो नाही आणि मला कधी जायचंही नव्हतं. फक्त त्यांचं काम अतिशय चांगलं मला वाटलं आणि मी त्याचं तोंड भरून कौतुक केलं. आता कालच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेब असतील, शाह साहेब असतील, यांच्याबद्दलचं जो काही जनतेचं मत आहे, त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेला जे काही खात्री वाटते त्याचं प्रतिबिंब कालच्या निवडणुकीत उमटलेलं आहे. मोदी साहेबाच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि देश त्यांच्या नेतृत्वाखाली खूप झपाट्यानं प्रगती करतो आहे आणि संपूर्ण जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय देशाला पर्याय नाही आणि जसे निकाल कालच्या 3 विधानसभेचे आपल्याला 3 राज्याचे आपल्याला बघायला मिळाले, तेच 2024च्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं होईल. तिसऱ्यांदा भारताचं पंतप्रधान पद हे मोदी साहेबांना मिळेल आणि 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे काही आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे त्याच सरकारला निवडण्याचं काम मतदार करतील ही माझी खात्री आहे. BRSचं कौतुक मी कधीच केलं नाही. BRSच्या नेत्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आता त्याचं कौतुक आहे. कारण की ऐका ना, हो दिसतं, लोकांनी नाकारलं 10 वर्ष. त्याची काय कारणं असतील ते असतील. ते काय त्याच्या खोलात आपण जायचं म्हणजे नाही आपण जाऊ शकत. का नाकारलं